आणि आताची महत्त्वाची बातमी, आमदार रोहित पवार यांचा मेघना बोर्डीकर यांना ट्विट करत उत्तर, ताई असंविधानिक कृती करणार असाल तर ते समर्थनीय नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। शिवीगाळ केल्यावर दाद देणाऱ्यांकडनं काय अपेक्षा असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांचं ट्विट काय आहे ते आपण पाहूया। आदरणीय मेघनाताई, आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचं स्पष्ट दिसून येतं। अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ मी शेअर करतोय। कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यामुळे आणि राजकीय श्रेय मिळत नसल्यानं आपला या दुखावलेला इगो स्पष्ट दिसतो। आपल्या कुटुंबियांकडून पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार।